नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण उज्जैनमधले सर्व मंदिराचे दर्शन घेतलेले आणि आता आपण उज्जैनवरून निघालो ओंकारेश्वरसाठी। तर मित्रांनो, आता आम्ही उज्जैनवरून निघालो आहे ओंकारेश्वरसाठी आणि आम्ही इंदोरसाठी बस पकडले आणि पुढे इंदोरवरून बस पकडणार आहे ओंकारेश्वरसाठी। पब्लिक बघू शकता तुम्ही। आता आम्ही जेवायला थांबलो इंदोरला आणि जेवण करून पुढचा प्रवास सुरू करणार आहोत। इंदोरवरून बस पकडले आणि आता ओंकारेश्वर जाणार आहे आम्ही। मित्रांनो, आता आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। आम्ही आता इंदोरवरून निघालो ओंकारेश्वरसाठी। तर मित्रांनो, आम्ही फायनली आता ओंकारेश्वरला पोहोचलो आहे आणि रूम घेऊन आमचं लगेज वगैरे आम्ही सर्व रूमवरती ठेवून नर्मदे नदीवरती स्नान करण्यासाठी आलेलो आहोत। तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता आम्ही तयारी करून आता आलेलो आहे दर्शनासाठी। आता आम्ही चहा प्यायला थांबलो। बघू शकता आमच्या पब्लिक इकडे पण आरती झाली। तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय दर्शनासाठी ओंकारेश्वरला। मुख्य मार्ग आहे हा, बघू शकता। क्या देवदार है इथे बघा, आपल्याला मंदिर दिसतंय। कुणाल सावने नजारा बघू शकता तुम्ही। तर आता आम्ही चाललोय दर्शनासाठी। आपल्याला बाहेरून गर्दी कमी वाटली होती, पण मंदिराच्या आतमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा गर्दी भरपूर दिसत होते। दर्शन के लिए रास्ता शंभर मीटर दूर आहेत आम्ही आता मंदिराच्या गाभाऱ्यापासून। मंदिरामध्ये एंट्री इथून होते, आता आम्ही इथून एंट्री करणार आहे मंदिरामध्ये आतमध्ये दर्शनासाठी।
मित्रांनो, आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचे आणि आता आम्ही महाबळेश्वर ज्योतिर्लिंगला चाललो दर्शनासाठी. तर मित्रांनो, आता आम्ही महाबळेश्वर ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता भाविकांची गर्दी. तर मित्रांनो, आता आमचं महाबळेश्वर ज्योतिर्लिंगचं पण दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही नर्मदा घाटावर आलोय बोटिंग करायला, बघू शकता. आणि यांची बोटिंग आम्ही घेतलेली आहे आता बोटिंग करायला. सेटअप चालू आहे बोटचा. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय बोटमध्ये, बघू शकता. तेजस पण आलाय आणि आमचे पब्लिक पण आलेले. एक करून 10 जण आहेत आमचे टोटल. बोटिंगला सुरुवात झालेली आहे आता आणि आपली बोट चालू झालेली आहे. बोटी न फिरवा अंदर के परिक्रमा करता उसका 3500 रुपये है कोट का.
बोटिंग करून आपण आता रूमवर परत आलेलो आहोत आणि आपण आता फ्रेश वगैरे होऊन परतीचा प्रवास करणार आहोत. फ्रेश वगैरे होऊन रूम चेकआउट करून आम्ही आता डायरेक्ट जेवायला आलो आहे आणि इथे जेवण करून आम्ही पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे ओंकारेश्वरून खांडव्याला झाला. आता शेअरिंग ऑटो पकडून आम्ही चाललो आहे बस स्टॉपला आणि तिथून आम्ही पुढे बस पकडून खांडवा स्टेशनला जाणार आहोत. तर आता आम्ही ओंकारेश्वर बस स्टॉपला पोहोचलेलो आहे आणि इथून आम्ही खांडव्यासाठी बस पकडले. बस थोड्या वेळात सुटणार आहे. तर मित्रांनो आता आमची बस निघाली ओंकारेश्वरवरून खांडव्यासाठी आणि आता आम्ही बसने प्रवास करतोय. तर मित्रांनो आम्ही निघालो होतो ओंकारेश्वरवरून खांडव्यासाठी बसने आणि मध्ये रस्त्यातच आमच्या बसचा टायर पंक्चर झालेला आहे आणि टायर चेंज करण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आमचा प्रवास थोडा थांबलेला आहे. बसचा टायर चेंज करून झाला की आमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात होणार आहे. करू शकतो तुम्ही टायर चेंज करण्याचे काम चालू आहे. स्टेपने काढायचं काम चालू आहे इथे. तर अशा प्रकारे टायर चेंज करून झालेलं आहे आणि प्रवासाला पुन्हा सुरुवात होणार आहे. आता आम्ही खांडवा स्टेशनला पोहोचलो आहे. आता इथून पुन्हा ऑटो पकडून आपल्याला खांडवा स्टेशनला जायचं आहे. तर मित्रांनो आता आम्ही फायनली पोहोचलो आहे खांडवा जंक्शनला आणि इथून आपली 8:53 ट्रेन आहे कल्याणसाठी आणि सकाळी आपण कल्याणला 5:30 वाजेपर्यंत पोहोचू. तर आता आमच्याकडे 2 तास आहे. तर आम्ही थोडं आता मार्केटला फिरणार आहोत इथे. तर आता आम्हाला स्टेशनच्या साईडलाच जत्रा लागलेले दिसले पण हा पालना बंद आहे आता तरी. बाकीच्या दुकानात बघू शकतो तुम्ही. पंधरा 20 मिनटं टाईमपास करून फायनली थोडीफार शॉपिंग केलेली आहे. पोराई कुंड्या घेतलेल्या आहेत. झाडे लावा झाडे जगवा हा एकच त्यांचा संदेश आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुंड्या घेतलेल्या तिथे बघू शकता तुम्ही. आणि थेट मुंबईवरून आम्ही आलो आहे मध्य प्रदेशला कुंड्या घ्यायला. ह्याच्यावरती तुमचा काय अंदाज? अंदाज माझा असा आहे की आमच्या इथे कुंड्या भेटतात 10.5 रुपयाला आणि इकडे भेटतात 10 रुपयाला. आटाणा वाचवण्यासाठी बाई काही करू शकते आज आपण बघितलेलं आहे. तब्बल 50 पैशांची सेविंग केलेली आहे. आणि फायनली पालना पण चालू झालेला आहे मित्रांनो. आणि भाऊ बोलतात की तू वकशील त्याच्यात तिला बसायचा होता. बघू शकतो तुम्ही आता ट्रेनचा वेट करण्यासाठी
अशा प्रकारे ट्रेनमध्ये बसलोय आम्ही आणि ट्रेनचा प्रवास सुरू झालाय आणि आता आम्ही जेवायला घेणार आहे. सेटअप चालू आहे आमचा जेवणाचा. जो तो प्रत्येकाची सोय करत आहे, दुसऱ्याचा विचार नाही करत आहे. त्यांना डायरेक्ट वाढूनच देऊया. त्यांना 2 प्लेट वाढून. कोणती भाजी आहे? पहिले त्यांना वाढून द्या. ते कोल्हापुरी आहे का रे? एक कोल्हापुरी आहे, एक पनीर कोल्हापुरी आहे. कोल्हापुरी आहे, मटर पनीर आहे आणि बटर पनीर मसाला है, पुलाव भात है, बिरयानी है, सब है. आप सब खा सकते हो. कधी गाणं काय फरक पडतो ऍसिडिटी काय होतं होळी. मित्रांनो आता आपण पोहोचले कल्याण स्टेशनला आणि इथं आपण कर्जतकडून चाललोय. तर मित्रांनो मी फायनली घरी आलेलो आहे आणि आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. तर भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.